मंडळी, वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी व्रत. या व्रतात भगवती लक्ष्मीच्या विविध रूपांनी आराधना केली जाते. विशेषतः धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, संतोषलक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी इत्यादी या व्रतामुळे घरात समाधान, समृद्धी, सुखशांती आणि कधीही न संपणारा आत्मिक आनंद नांदतो. मंडळी, वैभवलक्ष्मी व्रत हा व्रत का करतात? श्रावणातल्या पवित्र शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं व्रत केल्याने घरात धनसंपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य वाढतं, पती-पत्नीचे नाते मजबूत होतं, मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात, मनातला खचलेपणा, निराशा नाहीशी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई लक्ष्मी कायम घरात वास करते. मंडळी, आता आपण बघूया की हे व्रत कोण करू शकतं. हे व्रत करू शकतं स्त्रिया, पुरुष, वयस्कर, तरुण, विवाहित, अविवाहित, अगदी कोणीही हे व्रत करू शकतो. हे व्रत उपवास न करता फक्त शुद्ध भावनेने आणि पद्धतशीर पूजा करून करता येते. मंडळी, आता व्रताचा संकल्प प्रथम शुक्रवारी घ्यायचा आहे. पूजा करण्याआधी संकल्प घ्यावा, मी अमुक नाव आजपासून पुढील 5 शुक्रवारी लक्ष्मी मातेचे व्रत पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने करीत आहे. माझ्या परिवारात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य लाभो हीच प्रार्थना. मंडळी, संकल्प करताना हातात पाणी, तांदूळ व फूल घेऊन देवताच्या नावाचा उच्चार करून ते जमिनीवर सोडावे. मंडळी, आता आपण बघूया पूजेची वेळ व तयारी. पूजा करण्याची उत्तम वेळ शुक्रवारी सकाळी 6 ते 11 किंवा मग संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत. पूजा एका विशिष्ट जागी, शांततेत, स्वच्छतेसह करावी. मंडळी, आता आपण बघूया पूजेचे साहित्य. लक्ष्मी मातेचा फोटो, चित्र, मूर्ती शक्यतो बसलेल्या रूपात असावी. पाट, चौरंग, रांगोळी, तांब्याभर पाणी, हळद, कुंकू, फुलं, गंध, अगरबत्ती, कापूर, प्रसाद आणि नैवेद्यामध्ये खीर किंवा मग साबुदाणा खीर किंवा मग साखरपोळी हे पण चालतं. पंचामृत, पंचपात्र, तांदूळ, फळ आणि नैवेद्य. मंडळी, वैभवलक्ष्मी व्रत कथा पुस्तिका दर शुक्रवारी वाचावी. लाल वस्त्र, नवीन पंचा, शॉल मूर्तीला अर्पण किंवा मग पूजेसाठी. मंडळी, आता आपण बघूया पूजेची मांडणी. घर स्वच्छ करावे. पूजेची जागा गंगाजलाने शुद्ध करून रांगोळी काढावी. चौकी, पाट ठेवून त्यावर लाल कापड अंथरावे. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून फुलांनी सजवावे. समई प्रज्वलित करावी. मंडळी, आता आपण बघूया पूजा विधी. आचमन व प्रार्थना. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. त्यानंतर गणपतीचं पूजन. प्रथम गणेशाची पूजा करून पुढील पूजेचा आरंभ करावा. देवीची मूर्ती, छायाचित्र स्वच्छ पाण्याने पुसा. तिच्यावर हळद, कुंकू, अक्षता लावा. दीप लावा. उदबत्ती प्रज्वलित करा. पंचामृताने अभिषेक करा. म्हणजे त्या पंचामृतात दूध, दही, तूप, मध, साखर याचं मिश्रण करून पंचामृत तयार करा. पंचामृताने अभिषेक झाल्यावर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. फूल, हार, फळे अर्पण करा. लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवा. त्यानंतर ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः हा बीज मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जपा. पूजेच्या शेवटी वैभवलक्ष्मीची कथा वाचावी. कथा वाचल्यावर श्री वैभवलक्ष्मी मातेचा जय जयकार करा. सर्वांनी एकत्र प्रार्थना करून आरती म्हणा. आरती आहे. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता, संततीची वाढ करून धनवैभव तू देते. पद्यासन शंख चक्र गदा हाती घेते. जय देवी जय महालक्ष्मी माता. त्यानंतर मंडळी नैवेद्य आणि प्रसाद.
नैवेद्यामध्ये खीर, गोड पदार्थ, फळ, तूप तिळाचे लाडू, साखरपोळी, शक्य असल्यास दर शुक्रवारी वेगवेगळा नैवेद्य दाखवावा. मंडळी, आता आपण बघूया 5 शुक्रवार व्रताचे नियम. दर शुक्रवारी सकाळी आंघोळ करून शुद्ध वस्त्र धारण करावे. अपशब्द, वाद, राग टाळावा. सात्विक आहार घ्यावा. 5ही शुक्रवार पूजाविधी व कथा वाचून पूर्ण करावे. त्यानंतर 5व्या शुक्रवारी उद्यापन कसं करावे. संकल्प विसर्जन. हे लक्ष्मी माता, 5 शुक्रवारी तुमचं व्रत पूर्ण केलं, पुढेही तुमचं स्मरण ठेवीन असं म्हणून संकल्प विसर्जन करा. एक लहानसा हवन दीपदान करा. गरजू महिलांना ओटी देणे. साडी, टिकल्या, साखर, बांगड्या, कुंकू, पैसे, कथापुस्तक वाटणे इच्छेनुसार. घरात श्री सूक्त पठण किंवा लक्ष्मी सहस्त्रनाम करा. मंडळी, व्रत हे मनपूर्वक आणि श्रद्धेने करा. कर्मकांडापेक्षा श्रद्धा महत्वाची असते. यामध्ये तुमचं मन, तुमचा भाव, तुमची निष्ठा लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते. एखाद्या शुक्रवारी तुम्ही वेळेअभावी पूर्ण पूजा करू शकला नाही तर मनातल्या भावाने माफ करा म्हणत पुढे चालू ठेवा. उपवास न करता सुद्धा व्रताची पूर्ण फलप्राप्ती होते. फक्त सात्विकतेने राहा. महत्वाचा मंत्र आहे, दररोज जपा. ओम श्री श्री कमले कमलाय महालक्ष्मीय नमः. मंडळी, प्रत्येक शुक्रवारी विशेष उपाय तुमच्या इच्छेनुसार. पहिला शुक्रवार 5 सुवासिनींना ओटी द्या. दुसरा शुक्रवार गरजू महिलेला साडी दान करा. तिसरा शुक्रवार 11 वेळा श्री सूक्त पठण करा. चौथा शुक्रवार देवीसमोर 11 तेलाचे दिवे लावा. 5वा शुक्रवार देवीला सोनचडी साडी अर्पण करा किंवा मग हलके पिवळे वस्त्र पण चालेल. उपवास न करता व्रत करायचे असेल तर हे नियम पाळा. सकाळी हलका उपवास ठेवून फळ, दूध, खिरीसारखा पदार्थ चालतो. पूजा संध्याकाळी करायची. देवीला नैवेद्य दाखवल्यावर घरचं सर्व खाऊ शकता. व्रत फक्त श्रद्धेने केलं तरी चालतं, कारण की काही जण शारीरिक दृष्ट्याने उपवास करू शकत नाही. मंडळी, श्रद्धा असेल तर देवीला उपवास न करता केलेलं व्रतही प्रिय असतं. शेवट एक गोष्ट खास, हे व्रत तुम्ही जणू आईला भेटायला जात आहात अशा भावनेने करा. ती देवी लक्ष्मी नाही, ती तुमचं कौतुक करणारी आई आहे, जी म्हणते, बाळा तू 1 पाऊल श्रद्धेने टाक, मी 100 पावले तुझ्यासाठी धावेन. जय देवी माता.